आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात विक्रमी 99.89% मतदान झाले। विटा केंद्रावर खानापूर नगरपंचायतीच्या एका मतदारानं मतदानाचा हक्क बजावला नसल्यामुळे तेथे 98.97% मतदानाची नोंद झाली। उर्वरित 11 मतदान केंद्रांवर मात्र 100% मतदान झाले। त्यामुळे महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यातील लढतीचा निकाल आता सोमवार दिनांक 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे। गुरुवारी सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाली। सुरुवातीच्या 2 तासात मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला दिसून आला। पहिल्या 2 तासात केवळ 28 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी अवघी 3.5 इतकी होती। दुपारी 12 वाजेपर्यंत 895 पैकी 262 मतदारांनी मतदान केले होते। त्यावेळी मतदानाची टक्केवारी 29.28 इतकी झाली होती। मात्र त्यानंतर मतदानाच्या वेगात लक्षणीय वाढ झाली। दुपारी 2 वाजेपर्यंत 730 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदानाची टक्केवारी थेट 81.56 वर पोहोचली। विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण आणि सांगली जिल्ह्यातील जत केंद्रांवर दुपारी 2 वाजेपर्यंत 100% मतदानाचीच नोंद झाली। वाई, कोरेगाव, विटा, कराड आणि सांगली केंद्रांवरही मतदानाची टक्केवारी 80%हून अधिक राहिली। सायंकाळी 4 वाजेपर्यंत 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं। त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.89% इतकी झाली। विटा केंद्रावरील एका मतदाराच्या अनुपस्थितीमुळे तेथील मतदान 98.97% वर थांबले, तर उर्वरित सर्व केंद्रांवर 100% मतदान झाले। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली। सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मतदानानंतर दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सांगलीत भेट देऊन मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनीही कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क साधून कृतज्ञता व्यक्त केली। आता 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून विधान परिषदेत जाण्याचा मान नेमका कुणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 11 केंद्रांवर 100% मतदान। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत 12 पैकी 11 मतदान केंद्रांवर 100% मतदानाची नोंद झाली। विटा केंद्रावर खानापूर नगरपंचायतीच्या एका मतदाराने मतदान न केल्यामुळे तेथील मतदान 98.97% राहिले। त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.89 इतकी झाली आहे। हे मतदानाचे प्रमाण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उल्लेखनीय मानले जात आहे। आज विधान परिषदचं स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं मतदान इथं होते। ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि पंचायत समितीचे सभापती हे मतदान करतात आणि त्यामुळं आजचं मतदान हे होत असताना आम्हाला खूप अभिमान वाटला की आज सांगली जिल्ह्यातले सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे उमेदवार हे पुऱ्या ताकदीनं मतदान करत आहेत। आज जर बघितलं आपण तर निश्चितच ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे। कोणीही कुठेही गेलेलं नाही, सगळे 101% सगळे प्रेझेन्सी आहे आणि मतदान हे भाजपला आणि कदम साहेबांना हे आमदार करतील, आमदार झालेले निश्चितच आहेत। त्यामुळे आता फक्त मतदान व्हायचं आहे, फक्त मोजायचं आहे, फक्त बाकी काही अडचण नाही आहे। सातारामध्ये पण तशीच परिस्थिती आहे। सातारामध्ये पण मतदान 100% व्हायला लागलेलं आहे आणि हे सगळं मतदान जर गोळा केलं तर मतधिक्यानं आमचे उमेदवार, भाजपचे उमेदवार हे निवडून येतील असे मला विश्वास वाटतो। ह्या पद्धतीनं आज ह्या कार्यक्रमाला मी सगळे उपस्थित राहिलो, नेते मंडळी। आज सांगलीचे आमदार दादा इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि पृथ्वीबाबा आहेत, बाकी सगळे नगरसेवक सगळे उपस्थित आहेत आणि ह्या उपस्थितीच्यामुळं निश्चितच एक मतदारांना एक संरक्षण मिळतं आणि त्यांना एक अभिमान वाटतो। त्यामुळे हे मतदान आज पार पडेल आणि निश्चितच ह्या माध्यमातून आज भाजपचा आमदार निवडून आला विधान परिषदचा असं मी जाहीर करतो। भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि मित्रपक्ष अशा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत धैर्यशील ज्ञानदेव कदम यांच्या निवडणुकीचं मतदान इथं सुरू आहे आणि सुरुवातीलाच मी या ठिकाणी सांगतो की आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये एकूण 86 मतदार आहेत। त्यापैकी 66 मतदार हे महायुतीचे आहेत आणि त्यांनी आत्ताच इथं आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि ह्या 66 पैकी एकही मत त्या ठिकाणी फुटणार नाही आणि जिल्हा परिषदमधले 61 पैकी 31 मतदार हे महायुतीचे आहेत
आणि निश्चितपणानं ह्या वेळेला जे सुरुवातीच्या वेळी वातावरण असं होतं की ही निवडणूक चुरशीची होईल, परंतु आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्र्या सुनेत्रा वहिनी पवार असतील आणि इतर महायुतीचे जे नेते आहेत, विशेषतः ग्रामीण विकास मंत्री जयकुमारजी गोरे असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असणारे अन्य जे मंत्री महोदय आणि आमदार असतील, खासदार असतील, दोन्ही ह्या महायुतीचे, या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक भक्कमपणे आणि आमच्यासारखे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुती ही एकसंघ राहिली आणि महायुती एकसंघ राहिल्या म्हटल्यानंतरच विरोधक जे उमेदवार आहेत त्यांची पायाखालची वाळू घसरली आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी किमान 300पर्यंतच्या मताधिक्यानं आमचा महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि पहिल्यांदाच असा ह्या उमेदवाराच्या विजयानंतर होणार आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार ह्या सांगली सातारा स्थानिक विधान या परिषदेमध्ये पहिल्यांदा आमदार हा महायुतीचा होतो, याचा आनंद निश्चितपणानं मला त्या ठिकाणी आहे. अनेक नेत्यांच्या बरोबर अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी या महायुतीच्या उमेदवाराकरता दोन्ही सांगली सातारा या दोन्ही जिल्ह्यातले जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे मतदार एकसंघ राहिले, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. स्थानिक स्वराज्य संस्था सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे आणि हे मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आज जुना राजवाडा, जे जुनं कलेक्टर ऑफिस होतं तिथं जे मतदान केंद्र आहे तिथं सगळे पोचलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुती एक संधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे. अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळं खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरंच रुसवे या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगे असतात, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे. त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून. त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करते असं एकत्रित ऐकिवात आहे. महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे. महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला. कसं मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही. जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलं आहे जगतापांना. तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही. परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत, त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी कुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नारादासारखी भूमिका मांडायची. हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे. हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल. महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण म्हणूनच तुम्हाला पाहता विचारलं. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे काय काय होते. गटाच्या खासदाराचं कालचं प्रकरण पाहता त्याचा परिणाम त्याच्यावर होईल का असं वाटतं का आपल्या निवडणुकीत? मुळामध्ये ठाकरे साहेबांचं एक मतदान सांगलीमध्ये आहे, एक मतदान आपल्या साताऱ्यामध्ये आहे. हे त्या कालच्या घडामोडीचा ह्या निवडणुकीमध्ये परिणाम होण्याचं काहीच शक्यता नाही. कारण हे मतदार आहेत, हे लीडर आहेत, हे नेते आहेत.
पंचायत समितीचा नेता हा 12 ते 15,000 मतातून निवडून येतो. जिल्हा परिषदचा लीडर हा 28,000 ते 31,000 मतातून निवडून येतो आहे. महानगरपालिकेची मतं 7,000पर्यंत, 8,000पर्यंत, 15,000पर्यंत एका वार्डाची आहेत. नगरपालिकेमध्ये 2-2, 3-3 हजार एका वार्डात मतं आहेत. हे लीडर लोक आहेत. सामान्य मतदारांची निवडणूक वेगळी, हे नेते मंडळी सगळे आहेत आणि ह्यांची निवडणूक आहे. त्यामुळे हे सगळे विचाराला बांधील आहेत, पार्टीशी बांधील आहेत आणि विकासाच्या अजेंड्यावरती हे मतदारसंघातही काम करतायत. त्यामुळे इकडं असं काय परिणाम होण्याची यतकिंचितही शक्यता नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मार्फत आपली सांगली साताऱ्याची जी ही निवडणूक आहे ती अनेक लोकांना वाटत होते की चुरशीची आहे, पण मी आज तुम्हाला अगदी इथं ग्वाही देऊन सांगतो की जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायतीचे सदस्य व भारतीय जनता पक्ष आणि आपल्या असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या सर्वच सहकारी आमच्या असणाऱ्या सदस्यांचा जो मेळ मी बघितला आहे, एकोपा मी बघितलेला आहे, जे एक वेगळ्या पद्धतीचं ट्युनिंग बघितलं आहे, त्यातनं एक दैदिप्यमान विजयाकडे आपण निघालेलो आहोत. हा सांगली साताऱ्याचा असणारा जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो विधान परिषदेचा आपला गड आहे तो गड आम्ही निश्चितपणे जिंकणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली हा असणारा विजय हा दैदिप्यमान मिळवणार आहेत. आणि ह्यामध्ये आदरणीय जयकुमार गोरे भाऊ असतील, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील, उदयन महाराज असतील, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादासाहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे सर्वांचेच ज्येष्ठ नेते आदरणीय सदाभाऊ खोत साहेब आहेत, गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत, सांगली आणि साताऱ्याच्या सर्वच महायुतीचे आदरणीय मकरंद पाटील साहेब असतील, त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब असतील आणि अन्य असणारे सर्वच आमचे आदरणीय मान्यवर असतील, यांच्या असणाऱ्या प्रयत्नातून एक अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीचा विजय जो आहे तो येत्या 22 तारखेला आपण सगळेजण मिळवणार आहोत. आणि त्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीची असणारी आपल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम हे निश्चितपणानं या ठिकाणी मोठ्या फरकानं विजय होतील. महायुती म्हणून एकसंघपणानं या निवडणुकीला आम्ही सगळे सामोरे गेलेलो आहोत. भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, इतर मित्रपक्ष असेल, या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं परिश्रम घेतलेले आहेत. आणि 22 तारखेच्या निकालामध्ये एक चमत्कार घडलेला आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणानं पाहायला मिळेल.